दादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आत्मा होती, आहे आणि राहणार. कारण दादा या सच्चाईनं काम केलेलं आहे. दादानी कधीही खोटं बोलून कार्यकर्त्यांची दिशाभूल कधी केली नाही. जे असेल ते देणार तर देणार, नाही देणार तर नाही देणार. मी पाहिलेलं आहे 1999 सालापासून पक्ष स्थापनेपासून दादांचे कष्ट, सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत देणारं कार्यकर्त्यांसाठी वेळ, त्यांचं शिस्त, त्यांचा खरेपणा, नीटनेटकेपणा हे आमच्यासारख्या तरुणाईला कायम आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. 16 प्रश्न होते कोल्हापूरचे, 16च्या 16 प्रश्न मार्गी लावून जाणारा हा पहिला उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे कामाला अतिशय नेटकेपणा आणि प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी घेऊन जाणारा आम्हा कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला या ऐतिहासिक नगरीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी उभं केलेला आहे. दर्शक नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता कोल्हापुरामधील आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे. माझ्यासोबत जर का इथं मागे बघितलं तर तुम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी अधिकारी आहेत. एकंदरीत जर का बघायला गेलं तर कोर्टाचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये राष्ट्रवादी कुणाची, हा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आता इथं जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. सर नमस्कार, काय सांगाल, काय प्रतिक्रिया निकालानंतरची? नाही, आम्हाला फार आनंद झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 90% कार्यकर्ते नामदार अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये माननीय मुशर्रफ साहेबांच्या नेतृत्वाखाली गेलेले आहेत. आणि निश्चितपणानं मी 1999 पासूनचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी पाहिलेला आहे 1999 सालापासून पक्ष स्थापनेपासून दादांचे कष्ट, सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत देणारं कार्यकर्त्यांसाठी वेळ, त्यांचं शिस्त, त्यांचा खरेपणा, नीटनेटकेपणा हे आमच्यासारख्या तरुणाईला कायम आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. दादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आत्मा होती, आहे आणि राहणार. कारण दादा या सच्चाईनं काम केलेलं आहे. दादानी कधीही खोटं बोलून कार्यकर्त्यांची दिशाभूल कधी केली नाही. जे असेल ते देणार तर देणार, नाही देणार तर नाही देणार. खरं लोकांच्या कामाप्रती अतिशय एक आत्मीयतेनं काम करणारा नेता म्हणून माझ्यासारखा तरुण त्यांच्याकडे पाहतोय. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बहुसंख्य आमच्या कोल्हापूर शहरामधील जवळपास सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुशर्रफ साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या पाठीशी उभं राहिलोय. आणि जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं मुशर्रफ साहेबांच्या माध्यमातून आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड काय थांबणार नाही. दादांच्या माध्यमातून आम्हाला चिन्ह घड्याळ मिळाला, पक्ष मिळाला, हे निश्चितपणानं प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर महानगरपालिका किंवा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही 1 नंबरचा पक्ष असेल, एवढं या निमित्तानं आश्वासन तुम्हाला सर्वांना देतो. मुशर्रफ साहेबांनी बघायला गेलं तर सोशल मीडियावरती पोस्ट टाकलेली आहे की घड्याळ तेच, वेळ फक्त आता बदललेली आहे. त्याच्याबद्दल काय? खरं आहे, ज्या पद्धतीने घड्याळ आमचा तोच आहे, पक्ष आमचा तोच आहे, परंतु जे एक स्वातंत्र्य पाहिजे होतं, दादांना एक व्यासपीठ मोकळं पाहिजे होतं. दादा म्हणजे कसं आहे की एक शिस्तीचं एक वेगळं नातं आहे दादांचं. दादा म्हणजे प्रशासनावर असणारी पकड. तुम्ही पाहिलं एखाद्या कामाला सामान्य लोकांच्या रस्त्याला किंवा बाबा एखाद्या मूलभूत पायाभूत सुविधेचं काम असेल तर दादा त्याला इतक्या प्रामाणिकपणानं त्या गोष्टीला पार पाडत असतात, बारकावे त्याच्यातले शोधत असतात. मी परवाच्या आढावा बैठकमध्ये बघितले 16 आमचे प्रश्न होते कोल्हापूरचे, 16च्या 16 प्रश्न मार्गी लावून जाणारा हा पहिला उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे कामाला अतिशय नेटकेपणा आणि प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी घेऊन जाणारा आम्हा कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला या ऐतिहासिक नगरीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी उभं केलेलं आहे. हे त्यांचं मोठेपणा आहे, त्यांची प्रगल्भ जे विचारसरणी आहे त्याचा निश्चितपणानं आम्हा कार्यकर्त्यांना आजपर्यंत लाभ झालेला आहे. म्हणून दादांच्या पाठीशी आजपर्यंत होतो, भविष्यात सुद्धा आम्ही सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते, आमच्या महिला असतील, युवक असतील, सर्व सेलचे आमचे, आम्ही अजितदादांच्या पाठीशी मुशर्रफ साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणानं उभं राहू. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता लोकसभेचं वारं सुरू आहे. भरपूर बघायला गेले तर पुलाखालनं पाणी गेलेलं आहे, अजून जाणं बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्या खांद्यावरती आता मोठी जबाबदारी आहे. काय प्रतिक्रिया काय राहील? राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्याबद्दल एक वेगळं काही सांगायची गरज नाही अख्ख्या महाराष्ट्राला. कारण घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारे, वेळेचं भान ठेवून प्रत्येकाला वेळेप्रमाणे चालवणारे असे म्हणजे आमचे आदरणीय दादांच्याकडं आज आपण पाहिलं तर अख्खा महाराष्ट्र एक वेगळ्या नजरेनं पाहतोय. दादा कधी एकदा मुख्यमंत्री होतात आणि आपल्या महाराष्ट्राची सेवा करतात. खरोखर आज आपण राष्ट्रवादी पक्षाचा आज आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आज जे कार्यकर्ते आलेले आहेत, एक दादांच्यावरती एक वेगळी निष्ठा या कार्यकर्त्यांची आहे. कारण दादा म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकदा सांगितलं की हो, नाही तर नाही, म्हणजे रोखठोकपणे दादांचा एक स्वभाव आहे. आणि दादा परवाच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेला असताना
निश्चितपणे आपल्या या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आणि दादा अख्खा महाराष्ट्र आपण जर पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते दादांच्याकडे एक वेगळ्या नजरेनं पाहत असल्यामुळं प्रत्येकाचं प्रेम दादांच्या वरती आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी ज्या दिवशी निर्णय दादांच्या बरोबर जायचा घेतला त्या दिवशी अख्खा कोल्हापूर जिल्हा दादांच्या बरोबर या ठिकाणी राहिलेला आहे. आणि मला खात्री आहे उद्याच्या होऊ घातलेल्या आपल्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी नंबर 1च राहणार आहे. आणि महाराष्ट्राच्या नेतृत्व करत असताना दादांना या कोल्हापूर जिल्ह्यातून आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते दादांना एक आगळं वेगळं बळ देऊ एवढी मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. लोकसभा निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये नेते सगळे एकत्र आहेत. तुम्ही कार्यकर्त्यांच्यावरती काय याचा परिणाम झालेला आहे का? या निकालानंतर कार्यकर्ते कसे राहतील? या गटाकडे राहतील की त्या गटाकडे? आज खऱ्या अर्थानं कालचा जो निकाल आहे त्यावरून आपली न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास त्या संबंध युवकांचा अधिक वृद्धी झालेला आहे. खऱ्या अर्थानं आज पक्ष संघटनेमध्ये अजितदादांचं महत्त्व पहिल्यापासूनच आहे. अजितदादा हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये असेल किंवा ज्यावेळी जिल्ह्याचे दौरे असतील त्यावेळी विशेषतः युवक संघटनेकडे असेल, विद्यार्थी संघटनेकडे लक्ष देऊन असतात. आणि मुश्रीफ साहेबांनी जेव्हा हा निर्णय घेतला त्यानंतर संबंध कोल्हापूर जिल्ह्यातील युवक असतील, विद्यार्थी असतील, सगळे असतील जे सगळे पदाधिकारी 90% अजितदादा हे विकास पुरुष म्हणून त्यांची छबी संबंध महाराष्ट्रावर उभी केलेली आहे. त्या निदर्शनाखाली काम करण्यासाठी सज्ज आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्या पद्धतीनं पक्ष स्थापनेपासून 99 पासून या आजपर्यंत पक्षाचा ग्राफ आहे हा येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही संबंध युवक ही जबाबदारी घेऊन पक्षाची भूमिका, अजितदादांची भूमिका, महाराष्ट्राच्या विकासासाठी जी भूमिका दादांनी घेतलेली आहे ही भूमिका आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम हा आमचा युवक काँग्रेस निश्चितपणे करेल अशी मला खात्री आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन मुरगुड, तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक, गणित, मराठी, बुद्धिमत्ता, जीएस हे सर्व विषय एकाच छताखाली. प्रत्येक आठवड्याला सराव पेपर विश्लेषणासह प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, प्रत्येक शनिवारी मैदानी व लेखी सराव चाचणी शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत. प्रत्येक बॅच मध्ये 50 विद्यार्थ्यांना प्रवेश, जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय. त्यामुळे लगेच भेट द्या विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन मुरगुड या ठिकाणी. आमचा पत्ता आहे श्री सद्गुरू बाळूमामा कॉम्प्लेक्स, शिवराज विद्यालय समोर, मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 73 50 44 36 98.